जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 36वा दिवस आहे. येथील सर्वांना मी विनंती करतो त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण प्रार्थना करूया आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे बंद करा. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. आजपासून आपण स्थिती प्रकरणाला सुरुवात करतोय. योग वासिष्ठामध्ये हे एक बऱ्यापैकी मोठे आहे स्थिती प्रकरण. आणि उत्पत्ती प्रकरण हे जास्त मोठं, त्यानंतर स्थिती प्रकरण, मग उपशम आणि निर्वाण प्रकरण सगळ्यात मोठं. तर स्थिती प्रकरणामध्ये जो मुद्दा आहे तो म्हणजे हे जग आपण ज्याला जग म्हणतो हे वास्तविक काहीही नाही. आणि ज्याला आपण सत्य समजतो आहे ते सगळं असत्य आहे. निर्माण कसं झालं, उत्पत्ती कशी झाली हे बघितलं. पण आता याच्या पुढे जाऊन जर टिकतं आहे तर या टिकण्यामध्ये या जगाचाही अभाव आहे, हे जग नाही आहे असं समजणं आणि त्याचा नाश करणं, हा विषय आज आपण थोडासा चर्चा करू. जगाचा नाश करायचा की नाही, होतो की नाही, हा सगळा पुढचा विषय. इन जनरल आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असते तर आपल्या निर्णयांची क्षमता. निर्णय कुठले, जे काही आपल्याला छोटे मोठे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय व्यवस्थित घेता येणं. आणि ते निर्णय म्हणजे कसे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवेक बुद्धी लागते. जिथे विवेक असेल तिथे योग्य अयोग्य पटकन ठरवता येतं, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, काय ठेवायचं. आणि हा विवेक एकदा आपला जागृत झाला त्याच्या अनुषंगाने मग पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवता येतात. मुळातच याच्यावरती तर अख्खा ग्रंथ आहे विवेक चूडामणी म्हणून. तर सत्य काय आणि असत्य काय हे जरी कळायला लागलं आणि त्याचाच तो बेसिकली विवेक, की काय सत्य आहे काय असत्य आहे हे ज्यांना समजतं, हे जे ठरवू शकतात त्यांना मग कुठे फसण्याची शक्यता नाही. आतापर्यंत आपण जे काही बघितलं त्या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक वेळेस हे सगळं असत्य आहे, हे सगळं असत्य आहे एवढंच एक काय ते बिंबवणं चाललं होतं. आणि तोच खरा विवेक, ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे ही विवेक बुद्धी आहे की सत्य असत्य ठरवू शकेल, तो त्याच्या जीवनामध्ये कुठलेही निर्णय घेताना चुकण्याची शक्यता कमी होते. आणि हा विवेक कसा जागृत होतो तर त्यासाठी अध्यात्मशास्त्र आणि सत्संग यांच्यासोबत राहिलो म्हणजे मग विवेक जागृत होतो. कसा होतो सत्संग, असं म्हणतात की चांगल्या लोकांसोबत राहिलो, आपल्या जे कोणी त्या क्षेत्रातले एक्सपर्ट असतील त्यांच्यासोबत राहिलो तर आपोआप जगाचं भान होतं. आपण पूर्वी सुद्धा भ्रमण या विषयावरती एकदा चर्चा केली होती. तर हे ज्यांच्या लक्षात येत आहे
की मी चांगल्या लोकांमध्ये राहिलो, सत्संगामध्ये राहिलो, अध्यात्मशास्त्रामध्ये राहिलो, तर आपोआप हा विवेक जागरूक व्हायला सुरुवात होते. आणि मग कळायला लागतं की अच्छा हे फसवणार आहे, हे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. या सगळ्यांच्या मागे, विवेक जागृत होण्याच्या मागे काय विशेष असतं, तर ते वारंवार होत राहणारे संस्कार. म्हणून सतत अध्यात्मशास्त्र आणि सत्संग यांच्यामध्ये राहणं आवश्यक आहे. कारण आपण आतापर्यंत जे बघितलं की त्यांनी आपल्या भावना, आपले संस्कार आणि त्याच्या मधून जे येणारे विचार हे सगळे बदलत जातात. आणि हे बदलत जायला लागले की आपोआप आपली बुद्धी बदलायला लागते. लोक सहज म्हणतात की अरे तू बराच काळ साधना करताना दिसतोय किंवा काय असेल, पण तुझा इंटेलिजन्स चांगला झाला, तुझी हुशारी वाढली, तुझा अवेअरनेस वाढला. याचं कारण काय असेल, तर हे या मार्गातून कसा काय अवेअरनेस वाढतो, या मार्गातून इंटेलिजन्स, बुद्धी कशी काय वाढते. तर अशी ती सरळ सरळ डायरेक्ट दिसत नाही. परंतु जेव्हा आपली बुद्धी विचार करायला लागते की काय योग्य आणि काय अयोग्य, तेव्हा आपल्या मनावरती जे नको ते संस्कार असतात, ज्याच्यामध्ये आपली शक्ती ही विनाकारण जी वाया जात असते, त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवतो. एकदा अशा पद्धतीने स्वतःला वाचवायला सुरुवात केली आणि तिथे तो विवेक हळूहळू येत राहतो की काहीतरी घटना आहे. जसंच आपण नेहमी म्हणतो, मोबाईलवरती किती वेळ घालवायचा, व्हॉट्सअपवरती किती वेळ घालवायचा, फेसबुकवरती किती वेळ घालवायचा. एकदा ते सहज डोळ्यासमोर आलं आणि आपण ते बघायला गेलो की लगेच ते शब्द आठवतात की अरे आयुष्य हे फार लिमिटेड आहे, मर्यादित आहे. विनाकारण या फालतू गोष्टींवर वेळ घालवण्यापेक्षा कुठल्या तरी चांगल्या गोष्टींवर वेळ घालव. ह्यामुळे आपण काय करतोय, आपल्या मनावर होणारे संस्कार हे तिथल्या तिथे थांबवत आहे. आणि हे चुकीचे संस्कार थांबवल्याबरोबर आपलं मन हे नको त्या विचारात जाण्याच्या ऐवजी ते सकारात्मक दृष्टीने जायला लागतं. याचाच अर्थ आपली एनर्जी, आपली शक्ती ही नको त्या विचारांवर, नको त्या गोष्टींवर वाया जात नाही. आणि जेव्हा आपली ही शक्ती इकडे वाया जात नाही, तेव्हा आपली बुद्धी ही आपोआप चांगली व्हायला सुरुवात होते. स्वाभाविक आहे, आपण जर आपलं मेंदू अगदी शरीराच्या पातळीवरती बोलायचं झालं तरी आपला मेंदू जर नको तितक्या विचारांमध्ये गुंतत बसला, तर आपण जे इतके विचार करतो त्याच्यामध्ये मग चांगल्या गोष्टींना विचार करायला, कार्य करायला, त्याचं जे बेसिक इंटेलिजन्स आहे ते वाढवायला आपल्याला वेळच नाही मिळत. आणि म्हणून ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक जाता जाता छोटीशी टिप की व्हिडिओपासून शक्य तितकं दूर राहा. हे व्हिडिओज नाही, कारण या व्हिडिओमध्ये काहीच नाही, माझा चेहरा बघायचा तुम्हाला, बस, त्याच्यामध्ये काही बाकी नाही बघण्यासारखं, ॲक्शन काही नाही. पण TV सिरियल्स, नंतर ते फेसबुकवरती, यूट्यूबवरती जे अनेक नुसते ॲक्शन आणि मारामारी आणि हे ते असे व्हिडिओज जेव्हा यायला लागतात, तेव्हा कधी कधी आपण स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेवायला बघतो की मी त्याच्या जागी असतो तर काय झालं असतं. मग एरवी इतर कार्यामध्ये असताना सुद्धा डोक्यामध्ये कुठेतरी मागे तो व्हिडिओ आणि त्याच्याशी असणाऱ्या भावना, या सगळ्या गोष्टी खेळत राहतात. आणि ह्या गोष्टी खेळायला लागल्या की स्वाभाविक आहे आपली बुद्धी जी निर्मळ असायला हवी ती न राहता विनाकारण आपण बोलून घेतलेल्या गोष्टींमध्ये अडकत जाते. आपली एफिशियन्सी, आपली जी परिणामकारकता आहे ती कमी होते. आणि त्याच्यातून वाचवायचं असेल तर म्हणून ह्या नको त्या गोष्टींपासून दूर राहा. आणि म्हणून इथे अध्यात्म आणि सत्संग हे आपल्या मदतीला येतात. यांच्यामध्ये राहिलो की आपोआप त्या निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहतो. तर वसिष्ठ ऋषी सांगतायत की हा विवेक, अध्यात्म आणि सत्संग यांच्या योगाने तो जागृत होतो. जिथे विवेक एकदा जागृत झाला की मग आपोआप, आता जसं आपण डिस्कस केलं की इंद्रियांना, आपल्या सेन्सेसवरती आपल्याला विजय मिळवता येतो. एकदा ह्या सेन्सेसवरती, आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला की मग ह्या सगळ्या गोष्टींकडे, हे सगळं काही जे दृश्य आहे हे वाटायला, दिसायला दृश्य आहे पण प्रत्यक्षात दृश्य नाही, अशा अनुभवापर्यंत आपण पोहोचतो. आपले इंद्रिय आणि मन यांच्यावर विजय मिळवला की मग ह्या सगळ्या जगावरती आणि या आपल्या अनुभवांवरती की हे खरं आहे, या सगळ्या गोष्टींवरती सहज विजय मिळवता येतो. जगाची शांती करता येते. स्वतःला अत्यंत सावध करणं, निरीक्षण करणं, दक्ष राहणं आणि जे काही आपण बघतोय सगळ्या गोष्टींची चिकित्सा करणं, हे या मनाच्या स्वभावावरती अवलंबून असतात. आणि जेव्हा आपण या अध्यात्म आणि सत्संग यांच्या माध्यमातून जातो, मनावरती संस्कार होतात आणि मन हे अलर्ट होतं. आणि ते मग आपल्याला सांगायला लागतं की हे जे काही बाहेरचं जग आहे हे खोटं आहे, याच्यामध्ये अडकू नका. हे दृश्य बाहेर आहे आणि मनात होणारा त्रास हा आतमध्ये आहे. दोघांचा काहीच संबंध नाही. एक दुसऱ्यापासून स्वतःला वाचवता येतं. मगाशी जसं म्हटलं की जगाचा अभाव करा, हे जग आहे, याला नाश करा. तर
कसं काय करणार? सगळीकडे जाऊन बॉम्बस्फोट तर घडवून आणता येत नाही आपल्याला, हो ना. हे जग नाहीसं आहे, जो दिसेल त्याला शूट करत राहा, जग नाहीसं करा, हे असं शक्य नाही. हा प्रकार असा म्हटलेला आहे की एखाद्या ठिकाणी जर काही फुलं असतील तर त्या फुलांचा नाश केला तरी त्यांचा सुगंध हा राहतोच, कारण ते सुगंध वातावरणात आहे. मग कशाचा नाश करायला पाहिजे? तर हे जे काही मन आहे, या मनाचा नाश केला तर आपोआप जगाचा नाश होतो. म्हणून मनोनाश हा सगळ्यात चांगला उपाय योग वासिष्ठमध्ये सांगितला आहे मुक्तीचा. जेव्हा मनोनाश होईल, मनाचा नाश होईल, तेव्हा ते आपोआप जग नष्ट होतं. आणि मुळात मन हे नाहीच आहे, अस्तित्वातच आलं नाही, मग त्याचा काय नाश करणार? तर जोपर्यंत आपल्याला माहिती आहे माझं मन, तोपर्यंत आपण त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करू. एकदा संपलं की संपलं. आता इथे हे सगळं स्पष्ट करण्यासाठी आणि मन किती चंचल आहे आणि किती पटकन आपल्याला कुठे कुठे घेऊन जाऊ शकतं आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सांगण्यासाठी इथे शुक्राची गोष्ट सांगितली आहे. शुक्र म्हणजे तेच शुक्राचार्य, गुरु शुक्राचार्य, राक्षसांचे गुरु शुक्राचार्य, त्यांची गोष्ट आहे. हे शुक्राचार्य म्हणजे भृगु ऋषींचे पुत्र. तर भृगु ऋषी हे आपल्या तपस्येमध्ये होते आणि त्यांचा हा तरुण मुलगा शुक्र हा त्यांच्या सेवेत होता. ते आपली तपस्या करतायत. हा थोडासा अर्धवट ज्ञानी, अर्धवट अज्ञानी, अजून पूर्ण ज्ञान मिळालेला नाही, अशा अवस्थेमध्ये हा तिथे शांतपणे बसला होता आणि इकडची तिकडची गंमत बघणं काय असेल ते सगळं असं त्याचा खेळ चालू होता. बसता बघता त्यांनी सहज, तारुण्यात असल्यामुळे थोडंसं ज्ञान हे असं अर्धवट आलेलं, अशा अवस्थेत सहज त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. असं आकाशाकडे बघितल्यानंतर त्याला तिथे एक छानशी अप्सरा दिसली आणि ती अप्सरा इतकी सुंदर होती की याचं मन एकदम तिच्यावरती असं अनुरक्त झालं, एकदम आकर्षित झाला आणि पूर्णपणे तिच्यामध्येच तो अडकून गेला. ती अप्सरा तिने पण त्याच्याकडे बघितलं आणि ती सुद्धा ह्याच्या प्रेमात पडली, ती पण त्याच्यावर मोहून गेली. पण आता अशा स्थितीमध्ये ती मोहात पडल्यानंतर ती तर आपल्या मार्गाने पुढे 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 स्वर्गात चालली गेली आणि हा मात्र ती जरी पुढे निघून गेली तरी ह्याच्यावरती जसं मदनाच्या बाणांचा मारा झालेला होता, हा पूर्ण याचं सगळं चित्त तिच्या मागे गेलं. हा तर काही आपल्या जागेवरून असा हलू शकला नाही, परंतु हे जसं अनेकांच्या बाबतीत होतं की कोणाला तरी बघितलं किंवा एखादी वस्तू बघितली, वस्तू तर चालली गेली पण डोक्यात विचार तसेच राहतात. पहिला खेळ इथे समजून घ्या. काय होतं की आपण ज्याच्यात अडकतो त्याच्यात असणारी ती वस्तू ती चालली जाते, पण तरीही आपण त्याच्यात अडकतो आहोत. हा मनाचा एक खेळ आहे. ठीक आहे, हे समजून घ्यायला पाहिजे की कार्य कशात अडकलाय, काय जे आहे किंवा जे भासलं त्याच्यातच आपण अडकतो आहे, इतकी ही मनाची शक्ती आहे. वास्तविक पाहता जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत म्हणू शकतो की आहे म्हणून. आता एखाद्याने जे सांगितलं की नाही आत्ता होतं आणि गेलं, तर जे सत्य त्याचा जो आपण जी परिभाषा केली होती असेल तर दाखव, कारण थोड्या वेळापूर्वी होतं कोणी म्हटलं जे परमनंट आहे ते सत्य, जे कायम आहे ते सत्य. तुला कदाचित भासही झाला असेल एखाद्या अप्सरेला बघितल्याचा, असंही होऊ शकतं. तर नाही, तशी होती ती आणि माझं मन तिच्यात अडकलं. म्हणजे जे सत्य नाही आहे ते सुद्धा सत्य मानण्याची शक्यता असते आणि हे बऱ्याचदा आपण याचा अनुभव घेतला आहे की कधीतरी काहीतरी इमॅजिन केलं आणि त्याच्यामध्ये अडकून पडलो. तुम्हाला जर ह्याचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघायचे असतील तर कधी बॉईज हॉस्टेलवरती जर गेले तर त्या बॉईज हॉस्टेलमध्ये त्यांच्या रूम्समध्ये सगळ्या आजकालच्या हिरोईनचे असे फोटो आणि मोठे मोठे पोस्टर्स लावलेले असतात. ती हिरोईन याला कधी भेटणार नाही आणि हा तिच्या जवळ कधी पोहोचू शकणार नाही, पण तरी सुद्धा नको त्या विश्वामध्ये स्वतःचा वेळ वाया घालवणं तारुण्य आहे, अडकून पडतं. हेच ते सांगते, जे सत्य नाही आहे त्याच्यामध्ये माणूस कसा अडकून पडतो, हे असे जीवनातले सध्याचे उदाहरण आहे. तर हा सुद्धा तिच्यावरती इतका अडकून गेला, तिच्यामध्ये एवढा मोहून गेला, एवढा फसून गेला की त्याला काहीही दुसरं दिसेन असं झालं. सतत तिचा विचार आणि ह्या विचारामध्ये इतका खोल गेला की जाता 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 त्यांनी असं स्वतःशीच एक अनुभव घ्यायला सुरुवात केली की ही अप्सरा पहा आता पुढे स्वर्गात गेलेली आहे, हा मी तिच्या मागे स्वर्गापर्यंत चाललो आहे. आता स्वर्गात आलो आणि मग स्वर्गामध्ये त्यांनी जे स्वर्गाचं वर्णन केलं आहे, आता हे सुद्धा स्वतःच्या जे काही इमॅजिनेशनमध्ये होतं त्याप्रमाणे.
की हा स्वर्ग, या स्वर्गामध्ये मी सगळं इथे पोहोचलो, मग इकडे हे देव आहेत, इकडे हे विद्याधर आहेत, इकडे अमुक गंधर्व आहेत, इथे हे बगीचे आहेत वगैरे वगैरे. योग वासिष्ठमध्ये भरपूर पानावर त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा सगळ्या ठिकाणी तो फिरताना मग त्यांनी असा अनुभव केला की तिथे प्रत्यक्ष इंद्राची सभा भरलेली आहे. मग मी इंद्राच्या सभेत आलो. इंद्राने आल्यानंतर त्यांनी मला बघितलं आणि भृगु ऋषींचा मुलगा शुक्र हा आपल्याकडे आला आहे हे पाहून इंद्राला अतिशय आनंद झाला. इंद्राने माझं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर आपल्याजवळ बसवलं. अनेक देवांनी पण स्वागत केलं. आणि मग काही काळानंतर तो स्वर्गाची शोभा पाहायला हा भृगु फिरायला लागला. स्वर्गाची शोभा बघता 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 त्याला एक अप्सरांचा समुदाय दिसला. आणि त्या अप्सरांच्या समुदायात घोळक्यामध्ये ह्याला तीच अप्सरा दिसली. तिचं नाव होतं विश्वाची. ही अप्सरा त्याला तिथे दिसली आणि ह्याने तिच्याकडे बघितलं आणि तीच प्रेम भावना पुन्हा उफळून आली. तिने पण याच्याकडे बघितलं. तीही याच्यामध्ये पूर्णपणे मोहित होऊन गेली. आणि अशा रीतीने हे दोघेही एक दुसऱ्यांवरती पूर्णपणे आसक्त झाले, एक दुसऱ्यांमध्ये अडकले. आणि त्याच्यानंतर मग त्या शुक्राने स्वतःच्या संकल्पाने तिथे एक सुंदरसं विलासगृह, जिथे आपण काय म्हणता येईल क्रीडा करण्याचं घर, अशी पूर्ण घर निर्माण केलं. आणि त्यात तिथे हे दोघं जण राहू लागले. यांनी अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे विलास, अनेक प्रकारचे उपभोग घेतले. अनेक प्रकारे त्यांनी सगळ्या गोष्टींचा भोग घेतला. सगळीकडे फिरत राहिले. आणि असा साधारणपणे असं म्हणतात की जवळपास 32 युगांहून अधिक काळ त्यांनी तिथे घालवला. हा शुक्र पूर्णपणे स्वतःचं रूप, स्वतःचं स्वरूप विसरून गेला आणि तो त्याच स्वर्गामध्ये अडकून गेला. 32 युगांहून अधिक काळ झाल्यानंतर मग स्वाभाविक आहे भोग किती भोगणार. आणि जे आपलं मन असतं ते एक सहज भावना निर्माण करतं की अरे मी इतका वेळ स्वर्गामध्ये होतो आणि कुठेतरी आता माझा पुण्याचा संचय हा संपला असेल आणि मग मला पृथ्वीवरती जायची वेळ येईल. जसा त्यांनी हा विचार केला शुक्राने, तसा झाल्याबरोबर त्याचा पुण्याचा संचय कमी व्हायला लागला. आणि पुण्याचा संचय कमी व्हायला लागल्याबरोबर तो स्वाभाविकपणे तिथून पृथ्वीवरती फेकला गेला. लक्षात घ्या, इथे या एका गोष्टीमध्ये छोट्याशा, अजून ते पूर्ण गोष्ट पुढे व्हायची आहे, पण जे काही छोटे छोटे संदेश येतात ते थोडे समजून घेऊ. एक तर संकल्प आणि आपले विचार हे यांची शक्ती जबरदस्त आहे. त्यातल्या त्यात जर आपण साधक असू तर आपल्या साधनेची शक्ती असते ती या संकल्पाला आणखी जोडते. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो की विचार करण्यापूर्वी विचार करा की आपण काय विचार करतोय. ओके, मला एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल कुठला विचार येत असेल, कुठला प्रसंग येत असेल. काल आपण मनाच्या शक्तीबद्दल इतकं बोललो आणि मनामध्ये काय काय होऊ शकतं, कसं कसं होऊ शकतं. म्हणजे पुन्हा पुन्हा हा सगळा खेळ तिथे. संस्कार वाचवा स्वतःला चुकीच्या संस्कारांपासून, कारण विचार कुठले येतील हे माहीत नाही. एखादी गोष्ट बघितल्याबरोबर पटकन काय विचार येईल हे आपल्या नकळत येतो. पण थोडेसे सावध झालो तर अरे हा विचार यायची गरज नाही, इथून मी स्वतःला वाचवायला पाहिजे. मला भलेही तो वाटत असेल नकारात्मक असेल तरी माझ्यामध्ये मला सकारात्मक विचार आणून त्याप्रमाणे तो घडवायचा आहे. म्हणजे एखाद्याने जर बघितलं की झुरळ दिसतं आणि जर मनात विचार आला की अरे ते झुरळ उडून माझ्यावरती तर येणार नाही, अशी मिती पटकन कदाचित येऊ शकेल, कारण संस्कार तसे झाले असतील. पण पुढच्या क्षणी स्वतःला सांगता आलं पाहिजे नाही माझ्यावरती येणार नाही ते झुरळ, मला काही होणार नाही. किंवा दुसरी कुठली आयुष्यातली बाकी घटना असतील तर मला हे होईल का, मला ते होईल का. आजकाल कोरोनाचं पुन्हा सुरू झालेलं आहे, तर ती जी भीती असते ती, किंवा एखादी घटना असते मला कोरोना होईल का, नाही मला काही होणार नाही, मी माझी साधना आहे ते सगळं व्यवस्थित करेल, मी व्यवस्थित राहील, मला काही होणार नाही. ही जी भावना आहे ही जर मनातून स्ट्रॉंग राहिली, तो संकल्प, तो विचार, ती शक्ती एवढी जबरदस्त असते की त्याचे परिणाम हे लगेच रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होतात, लगेच दिसायला सुरुवात होतात. प्रत्यक्ष दत्तात्रेयाचा जन्म, त्यांचा जो गुरुचरित्रामध्ये जी कथा सांगितलेली आहे त्यामध्ये असंच म्हटलंय की त्या पतिव्रत्या अनुसयेचा संकल्प काय, विचार, फक्त एक नुसता विचार की हे जे कोणी पुरुष आलेले आहेत हे माझे बाळच असतील असा तिने विचार करावा. बाहेरून बघते तर प्रत्यक्ष ते बाळ झालेले, ब्रह्मा विष्णू महेश हे तिघच्या तिघ छोटे बाळ होऊन तिथे तिचे बाळ होऊन राहिले.
हा नुसता विचार सुद्धा, जी तुमची इतकी शक्ती असते साधकांची, ती स्वतः अतिशय मोठी पतिव्रता, तर तिच्या शक्तीमुळे, नुसत्या विचारांमुळे ते जर ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा बाळ होऊ शकतात, तर ही शक्ती समजून घेण्यासारखी. त्याच्यामुळे याच्या मनात जसा विचार आला शुक्राच्या, की आपलं संपलं असेल कार्य, किंवा आपलं पुण्याचा कोटा, पुण्याचा बँक बॅलन्स हा संपला, आता पृथ्वीवर जायची वेळ आली असं, किंवा जावं लागेल की काय अशी शंका मनात आल्याबरोबर त्याचे भोग संपले आणि तो पृथ्वीवरती आला. आता पृथ्वीवरती आल्यानंतर तो तिथे वेगवेगळे रूपं घेत 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 त्याचा सगळा प्रवास सुरू झाला. पहिल्यांदा तो आपल्या प्रियेसमोर खरोखरच खाली पडला. नंतर मग त्यांनी दोघांनी वेगवेगळे शरीर धारण केले. तो जो एक छोटासा प्रवास इथे दिलेला आहे, आपला जन्म कसा होतो याच्याबद्दल. तर असं म्हणतात की सूक्ष्मदेह आणि स्थूलदेह असे जे दोन देह असतात, तर त्याचा सूक्ष्मदेह हा जसा वातावरणात आला, चंद्राच्या प्रकाशात तो गेला, चंद्राच्या प्रकाशातून मग दवामध्ये गेला, दवातून ते दव एका तांदळाच्या शेतामध्ये, भाताच्या शेतामध्ये गेलं, त्या भातामध्ये तो गेला. तो भात मग एका ब्राह्मणाने खाल्ला. त्या ब्राह्मणाच्या पोटात जाऊन मग तो जो दव होता, त्याचं सूक्ष्म शरीर होतं, ते हळूहळू त्या वेगवेगळ्या ज्या आपण सप्त रस असतात आपल्या शरीरात, सप्त धातू तयार होत जातात, त्याच्यामधून तो पुढे होऊन वीर्य तयार झालं. आणि वीर्य म्हणून मग पुढे त्यांनी एक ब्राह्मणाचा मुलगा म्हणून जन्म घेतला. ही तिकडे हरिणी म्हणून राहिली, ही त्याच प्रदेशात राहिली. हा जिथे तपस्या करत होता तिथेच ती विश्वाची नावाची अप्सरा, ती पण तिथेच त्या भागात राहिली. आणि तिथे तिला एक मनुष्याच्या आकाराचा पुत्र झाला. त्या पुत्राला पाहून याला आपला मोह त्याच्यामध्ये अडकला, की अरे हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे. आणि म्हणून आता या मुलाला पुष्कळ धन मिळालं पाहिजे, मग कसं मिळेल, याचं कसं होईल, ही जी काही अटॅचमेंट आहे, म्हणजे ही पुन्हा एक मोहाची गोष्ट समजून घ्या, त्याच्यामध्ये तो अडकायला लागला. आणि मग जेव्हा त्याची ती वासना दृढ होती की यांना संपत्ती हा विषय त्याच्या डोक्यात जास्त होता, तर पुढे जाऊन तो एका राजाच्या घरी जन्माला आला आणि मग तिथे राजपुत्र होऊन आणि पुढे राजा झाला. इथे हे सगळे जे काही अनेक जन्म आहेत, एकावर एक एकावर एक एकावर एक असे त्याचे भोगांच्या इच्छा, आणि हे करत 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 अनेक प्रकारचे त्यांनी शरीर भोगले, अनेक प्रकारच्या योनीतून गेला. आणि त्याच्यानंतर मग तो एका तपस्वीच्या घरी जन्माला आला आणि तिथे स्वतः जन्म होऊन पुढे त्यांनी स्वतः तपस्या करायला सुरुवात केली. समंगा नावाची एक नदी, तिच्या काठावर तो तिथे, त्याचं नाव वासुदेव या नावाने तो जन्माला येऊन तिथे त्यांनी तपस्या सुरू केली. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा, की जे मोह आहेत ते काही सुटले नाही. तो तपस्वी असू द्या, काही असू द्या. आपण अनेकदा इथे मुख्य प्रश्न हाच येतो. योग वसिष्ठचे सेशन ऐकल्यानंतर अनेकांचे फोन आलेत आणि त्यांनी मुख्य प्रश्न हाच विचारला की माझ्या मुलांचं, ते असं करत नाही, ते तसं करत नाही, त्यांना सांगावं. युजली मातापित्यांचे आणि मुलांचे संबंध याच्याविषयी तो येतो की मी कितीही सांगितलं तरी मुलं ऐकत नाहीत, किंवा अमुक करत नाही, ढमुक करत नाही. विश्वास ठेवा, तुम्ही कोणीही असा, तुम्हाला कितीही ज्ञान असू द्या, तुमचे मुलं तुमचं ऐकण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे घर की मुलगी दाल बराबर असं म्हणतात, तसं हे. मी माझ्या मुलांना किती समजून सांगायचं म्हटलं, मला 4 लोक विचारतील, मी सांगितलेलं ते लोक ऐकतील कदाचित, पण माझ्या मुलांनी माझं ऐकावं ही शक्यता जरा कमीच आहे. कारण मुलं ते आपले त्यांच्या दुनियेत असतात. त्यांना कोणीतरी दुसऱ्यांनी सांगितलेलं पटेल, ते भलेही जे मी सांगतो तेच सांगितलं तरी पटेल. तुमच्या बाबतीत तेच होईल, तुम्ही काहीही सांगा ते नाही पटणार, पण दुसऱ्यांनी कोणीतरी तेच सांगितलं तर पटायला लागेल, फरक पडतो. आता याच्यामध्ये आपण स्वतःला किती त्रास करून घ्यायचा, तर या गोष्टीची जाणीव ठेवायची की ज्याला आपण आपला मुलगा किंवा मुलगी जे मानतो, माझा 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 माझा, हा सगळ्यात मोठा बंध आहे. मी आणि माझं, आपण एक वेळ मीला सोडायला तयार होतो, पण माझाला सोडायला थोडं कठीण जातं. माझं मध्येही आपण एक वेळ संपत्ती, बाकीच्या गोष्टी, वस्तू याही सोडून देऊ, परंतु आपले नातेवाईक, तेही आई वडील मुलगा, यांना सोडणं जरा कठीण जातं. बहीण भाऊ वगैरेही कदाचित थोडेसे आपण कमी जास्त करू शकतो, पण मुलांशी असलेलं नातं किंवा आई वडिलांशी असलेलं नातं हे थोडं चॅलेंजिंग आहे. आणि तिथे जर हे लक्षात आलं की त्या व्यक्तीचा जन्म झाला आपल्याकडे म्हणून तो आपला मुलगा, नाही तर त्याच्या अगोदर कोण होता माहीत नाही,
आणि आपण गेल्यानंतरही तो काय आहे काय नाही आणि काही फरक पडत नाही. हे जर का लक्षात येत असेल तर एक आपली जी भूमिका असते, कदाचित मागे मी सांगितलं असेल, आपली भूमिका एका केअर टेकरची आहे. एक पालन पोषण करणारे फक्त म्हणून आपण आहोत. बाकी ती व्यक्ती जन्माला आली, त्याला वाढवलं, त्याच्यावरती काय संस्कार करायचे आपण आपल्या प्रेमाने, अधिकाराने, रागावून जे काही ज्या ज्या पद्धतीने जमतील त्या त्या पद्धतीने करायचे आणि त्याच्यानंतर तू आणि तुझं जीवन. आपण विनाकारण स्वतःला खूप बांधून घेतो, अडकून घेतो आणि त्रास करतो. प्रयत्न करू नका असं म्हणत नाही, सोडून द्या असंही म्हणत नाही. प्रयत्न करायचे, सगळं करायचं, परंतु तिथे आपल्याला थांबता आलं पाहिजे. एका मर्यादेनंतर बरं ठीक आहे, तुझं आयुष्य तुला माहिती आहे, आपण त्याला जास्त त्रास करून घेण्यात अर्थ नाही. तुम्हाला जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न करा. 4 काउन्सिलरला भेटायचं, याला फोन करायचं, मित्राला सांगायचं, सगळं करा, परंतु जीव शांत राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही, कारण तो माझा हा प्रकार कोणीच नाही. आणि म्हणून सगळे गुरु सांगतात की स्वतःचा दृष्टिकोन वाढवा. विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, फक्त मुलगाच कशाला, सगळ्याच दुनियेची काळजी घ्यायला सुरुवात करा असं म्हटलेलं आहे. तर ही भावना नेहमी ठेवावी. शुक्राच्या बाबतीत ते झालं आणि म्हणून तो अनेक जन्मामधून फसत फसत पुढे आला. त्या चित्तामध्ये, त्या काळामध्ये त्याचं चित्त हे अनेक जन्मातून भटकत राहिलं आणि इकडे त्याचं जे मूळ शरीर होतं ते मात्र आहे तसंच तिथे निश्चेष्ट. त्याच्यात काहीही फरक पडला नाही, ते तसंच पडून राहिलं. फरक पडला नाही म्हणजे त्याला कुठलीही हालचाल त्यांनी केली नाही, तिथेच राहिलं, तसंच राहिलं. आणि नंतर मग त्याचा जो परिणाम असतो की तिथे ऊन वारा या सगळ्यांचा परिणाम होऊन ते शरीर, त्याच्यातली चेतना नसल्यामुळे ते सगळं हळूहळू हळूहळू नष्ट झालं. नुसता हाडांचा एक जो सांगाडा असतो तो तसाच तिथे राहिला. त्या शरीराला कुठल्या हिंस्त्र प्राण्यांनी, जंगलातल्या प्राण्यांनी त्यांनी कोणी स्पर्श केला नाही, कोणी खाल्लं नाही, कारण तिथपर्यंत येण्याची कोणाची हिंमत नव्हती. एक तर स्वतः शुक्र हा साधक आणि तिथे त्याचे वडिलांची तपस्या, भृगूंची तपस्या हे त्याचं ते शरीर त्याचं रक्षण करत होतं. यानंतर साधारण देवांची 1000 वर्ष लोटून गेल्यानंतर मग भृगू ऋषी हे आपल्या तपस्येतून बाहेर आले आणि त्यांनी डोळे उघडल्याबरोबर आजूबाजूला बघितलं तर आपला जो तरुण सुंदर मुलगा आहे तो त्यांना कुठे दिसला नाही. त्यांना आश्चर्य वाटलं कुठे गेला आणि मग थोडं लक्षात बघितलं तर ते शुक्राचं शरीर असं पडलेलं आहे, जे अतिशय शुष्क झालेलं आहे, ड्राय झालेलं आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे पक्ष्यांनी आपली घरटी केलेली आहे किंवा कोणी साप राहतोय, कोणी बेडूक राहतोय त्या हाडांमध्ये इकडे तिकडे. असं सगळं चित्र त्या भृगू ऋषींनी बघितलं आणि हे चित्र बघितल्यानंतर भृगू ऋषीला भयंकर संताप आला की माझ्या बाळाचे प्राण जाऊन बरेच वर्ष झालेले दिसत आहेत. स्वाभाविक आहे, एवढं जर शरीर खराब झालेलं दिसतं याचा अर्थ त्याचे प्राण जाऊन बरेच वर्ष झालेले असावेत. एवढ्या अल्प काळामध्ये माझा मुलगा लहान असतानाच त्याच्यावर ज्या काळाने झडप घातली, ज्या काळाने त्याचा मृत्यू आणला, मी त्या काळालाच आता शाप देतो असा विचार भृगू ऋषींनी केला आणि म्हणून तो काळाला शाप देण्यासाठी सिद्ध झाला. आता काळाला शाप देणं म्हणजे नेमकं कोणाला शाप देणं? काळ म्हणजे काय हा विषय थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. आपण ज्याला काळ काळ म्हणतो म्हणजे नेमकं काय आहे? काळ म्हणजे सरळ सरळ हे जे काही निर्माण झालं त्याची ती नियती, ते जे नियम आहेत त्याच नियमाप्रमाणे हा काळ चालत असतो किंवा तो नियम म्हणजेच काळ म्हणता येईल. तर हा भृगू ऋषी यांनी जेव्हा शाप द्यायला उभे झाले त्यावेळेस तो काळ समक्ष तिथे आला, जे काही एक रूप घेऊन आला असेल, निजरूप म्हणतात, त्या रूपाने आला आणि त्यांनी सरळ सरळ त्या भृगू ऋषींना सांगितलं की म्हणे त्या काळाचं रूप इथे वर्णन केलेलं आहे, 6 हात 6 शरीर 6 डोके वगैरे, आजूबाजूला त्याची सगळी सेना, अशा पद्धतीने तो काळ आला. आणि त्यांनी सांगितलं भृगू ऋषी तुम्ही मला शाप देत आहात, तुम्ही तर तपस्वी आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, तुम्ही कोणाला शाप देताय? म्हणे तुमच्यासारखे कितीतरी ऋषी मानव काय असतील, कितीतरी ब्रह्मांड हे मी सहज खाऊन टाकलेले आहेत. माझ्या पोटामध्ये कितीतरी विष्णू आहेत, कितीतरी महेश आहेत, कितीतरी ब्रह्मा आहेत. त्याच्यामुळे तुमच्यांचं अस्तित्व काहीच नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही मला शाप देऊ शकाल तर मला काडीचाही फरक पडणार
नाही. कारण मी तुमचा आहार नाही, तुम्ही माझे आहार आहात. कोणी कोणाला खायचं आहे तर तुम्ही मला शाप देऊन माझं काही करू शकणार नाही. मी भोगता आहे आणि तुम्ही माझा आहार असल्यामुळे तुम्ही माझ्याकडे यायला हवं, मी तुमच्याकडे येणं शक्य नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही जगाच्या व्यवहाराची रीत माहीत असून सुद्धा तुम्ही असे कसे वागताय. तुमच्यासारखे लोक हे थोडंसं इकडे तिकडे झालं तरीही स्वतः क्षुब्ध होत नाही आणि जेव्हा इथे माझा काहीच दोष नाही तरी माझ्यावरती रागवतात. तर तुमच्या शापातनी मला काहीही फरक पडणार नाही. मी तर प्रलयकालच्या अग्नीनेही दग्ध होत नाही. मला शाप देण्याच्या भरीस पडून तुम्ही स्वतःचं तप ह्याचा मात्र विनाकारण नाश करता. आजपर्यंत मी हजारो ब्रह्मांड, कोट्यावधी रुद्र आणि कितीतरी विष्णूंचे समुदाय मी हे घेऊन टाकले आहेत. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की हा जो काही मृत्यू आहे ह्याला मीच जबाबदार नसतो. आम्ही काय फक्त खाणारे आहोत आणि तुमच्यासारखे सगळे जीव हे आमचं भक्ष्य आहे. यात आमच्या आवडीनिवडीचं की मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला अमक्याला खायला पाहिजे तमक्याला खायला नको असा काही प्रश्नच नाही आहे. आमचा सगळा जो धर्म आहे, जे काही आमचे नियम आहेत त्याप्रमाणे आम्ही वागत असतो. इथे प्राण्यांनी येणं, जन्म घेणं, व्यक्तींनी जन्म घेणं आणि त्यांचा मृत्यू होणं हा केवळ नियम आहे. त्या नियमाप्रमाणे या गोष्टी होत असतात आणि ह्याला आम्ही काही कारणीभूत नाही आहे. ह्याच्या मागे त्या प्रत्येक जीवाचे स्वतःचे कर्म. जर तुम्हाला आकाशच ब्राह्मणाची स्टोरी आठवत असेल, अगदी सुरुवातीला योग वासिष्ठमध्ये त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू किंवा इव्हन त्याच्यानंतर जन्मसुद्धा हा सुद्धा त्याच्या कर्मामुळे ठरलेला असतो. आणि आम्ही फक्त नाव आमचं लावलं जातं. एखादी व्यक्ती गेली, आपण मृत्यूविषयी जेव्हा चर्चा केली होती तेव्हा हा विषय होता. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काळाने झडप घातली, काळाने हे केलं, काळाने ते केलं. वास्तविकपणे असं काही नाहीये. ते त्यांचं कर्म असतं. फक्त आमचं नाव शिक्क्याखातर लावलं जातं. बाकी यात आम्ही काही नाही. आम्ही केवळ निमित्त मात्र असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची जी बुद्धी आहे ती जागृत करा. तुम्ही एवढे ज्ञानी आहात आणि त्याच्यामुळे मला दोष देण्यात अर्थ नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक प्राण्याचे 2 शरीरं असतात. एक आहे जड, जे संपणार असतं, नाशवंत आहे आणि त्याचं केव्हा काय होईल, ते कधी नष्ट होईल हे सगळं त्याचंच कर्म ठरवतं. त्याला मी काही करू शकत नाही. आणि दुसरं जे शरीर आहे, ज्याला आपण सूक्ष्म म्हणतो, मनोमय म्हणतो, ते मात्र मोक्षापर्यंत टिकणार असतं. आणि तेच एक शरीर आहे की जे आपल्या या स्थूल शरीराला चालवतं. त्यांनीच हे सगळं आपण जे बघतो त्या शरीराचे व्यवहार होत असतात. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. आणि आता शुक्राचं जे सूक्ष्म शरीर आहे त्यांनी काय केलं, तो कुठे गेला ह्याकडे बघा. तुम्हाला दिव्य ज्ञान आहे. तुम्ही थोडंसं आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून बघा की जेव्हा तुम्ही समाधीमध्ये होते तेव्हा तुमचा शुक्र, त्याचं मन हे या शरीरातून उडून एका अप्सरेच्या मागोमाग देवलोकामध्ये गेलं, स्वर्गामध्ये गेलं आणि तिथे त्या अप्सरेसोबत, तिचं नाव विश्वाची होतं, तिच्यासोबत तिथे राहून त्यांनी अनेक काळ 32 युगांपर्यंत तो तिथे राहिला. जसं त्याला स्वर्गप्राप्ती झाली तसंच त्याचं पुण्य संपल्यानंतर किंवा त्याला असं वाटलं की आता आपल्याला खाली पडावं लागेल, त्याची ती भावना तशी झाली आणि म्हणून त्याला तिथून खाली पडावं लागलं. त्यानंतर तो इथे मानव योनीत आला आणि मग त्यांनी अनेक वेगवेगळे प्रकारचे जन्म घेत तो आज वासुदेव या नावाने प्रसिद्ध होऊन एक अतिशय बुद्धिमान ऋषी ह्या रूपामध्ये तो समंगा नदीच्या तिथे 800 वर्षपर्यंत त्याची तपश्चर्या चालली आहे. तो तिथे थांबला आहे तपश्चर्येमध्ये. आणि तुला तो जर सगळा त्याचा भ्रम बघायचा असेल तर आपल्या ज्ञानशक्तीने हे भृगु ऋषी तू बघ. हे म्हटल्यानंतर भृगु ऋषीने आपल्या योगानी, आपल्या सिद्धीने सगळा हा प्रवास बघितला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाचं बाबतीत काय काय झालंय. भृगु ऋषीने अगदी मनाच्याच शरीराने ती जी समंगा नदी आहे तिथे जाऊन आपल्या पुत्राला बघितलं, परत आला आणि त्यांनी मग काळाकडे बघून म्हणाला की हे भगवान, ह्या सगळ्या गोष्टी किती विचित्र आहेत, मनाची शक्ती किती अपरंपार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मला फार आश्चर्य झालं. तर इथे कितीही कोणीही ज्ञानी असो, काही असला तरी त्याच्यावरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा फार जबरदस्त होतो हे त्यांनी सांगितलं. आणि मग दोघांनी, जसं आपण म्हणतो की दोघांचं सुरुवातीला भांडण होतं पण गैरसमज दूर झाल्यानंतर मग मैत्री होते, तशी या दोघांची मैत्री झाली आणि मग दोघं जण तिथून निघाले आणि त्यांनी या समंगा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले.
ते इथे या शुक्राकडे आले आणि बराच वेळ बघत होते तर शुक्राचं ध्यान, आता त्याचं नाव वासुदेव, तो ध्यानात मग्न होता आणि त्यांनी मग थोड्या वेळाने त्याला उठवलं आणि जागृत केल्यानंतर तो शुक्र आपल्या भानावर आल्यावर त्यांनी बघितलं 2 दिव्य पुरुष आपल्यासमोर आहेत. तर त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि मग म्हणाला की हे भगवान, मला तुमच्या दर्शनाने अतिशय आनंद झाला आहे. समाधीमध्ये सुद्धा जे सुख मिळालं नाही ते तुमच्या दर्शनाने मिळत आहे. आता इथे या नदी तीराला स्पर्श करणारे आपण दोघे कोण आहात? तर त्यावर भृगूनी म्हटलं की बाळा, अगोदर तू स्वतःच्या बुद्धीने विचार कर, कारण आता तू आत्मज्ञानी झालेला आहेस. तर तू स्वतःच्या बुद्धीने विचार कर की तू कोण आहेस आणि मग तुला कळेल आम्ही कोण आहोत. तर भृगूनी डोळे मिटून थोडं ध्यान केलं आणि मग त्याच्या समोर त्या ध्यानात त्यांनी जे काही अनेक सगळे जन्मातून गेला होता त्या सगळ्या जन्मांची मालिका त्याच्या डोळ्यांसमोर उभी राहिली आणि तो ध्यानातून बाहेर येऊन म्हणाला, त्याला फार आश्चर्य वाटलं की ह्या मायाशक्तीचा प्रभाव हा फार भयंकर आहे, विलक्षण आहे. याच्यामुळेच हे सगळं काही जग मला चालू आहे असं दिसतं आहे. मी किती जन्म जगलो, किती जन्म मेलो, मी वेगवेगळी दुःख उपभोगली, मी वेगवेगळ्या सुखांमध्ये राहिलो, मी वेगवेगळ्या आनंदात राहिलो आणि आता जगावं किंवा मरावं अशी कुठलीही भावना माझ्यामध्ये नाही. मला जे काही माहीत व्हायचं ते सगळं माहीत झालेलं आहे. जे काही माझे सगळे मतमतांतरे होते, जे काही असतील ते सगळे नष्ट झालेले आहे. आता सगळा माझा भ्रमनिरास झाला आहे. अनेक दिवसांचा जो काही मला विश्रांती घ्यायची होती ती विश्रांती पण माझी झाली आहे. आणि आता तो म्हणाला की बाबा आपण जाऊया, भृगूला म्हणाला की आपण जाऊ त्या मंदार पर्वतावरती जिथे तुम्ही तपश्चर्या करत होते, जिथे माझं ते दुसरं पूर्वीचं शरीर पडलेलं आहे, त्या शरीराच्या तिथे जाऊ आणि मला ते शरीर बघायचं आहे. ते पाहून मला काही विशेष मिळवायचं असं नाही, कारण आता त्याला सगळं जी मुक्ती आहे ती मिळालेली. तर त्यामुळे त्या शरीराकडे बघून मला काही प्रेम आहे किंवा त्याच्याबद्दल राग आहे अशा ते प्रकार नाही. परंतु एक नियतीची काय जादू असते, ही नियती काय काय करू शकते ते सहज बघण्यासाठी कौतुक म्हणून मला तिथे जायचं आहे. हे शरीर म्हणजे मी, हा जो काही भ्रम असतो आतापर्यंत तो माझा संपलेला आहे. त्याच्यामुळे मला फक्त जे काही बघायचं ते बघेन. अशा प्रकारे ते तिघही जण, भृगू, ऋषी, काल आणि हा शुक्र, हे तिथून निघाले आणि त्या शरीरापाशी त्या मंदार पर्वतावरती जिथे भृगू ऋषींची तपश्चर्या ते पूर्वी करत होते त्या ठिकाणी येऊन थांबले. तिथे थांबल्यानंतर पुन्हा शुक्राने जे सांगितलं त्याला फार आश्चर्य वाटलं. तिथे तो म्हणाला की बाबा हे पहा, हेच ते शरीर आहे आणि थोडासा संदेश आपल्यासाठी पण आहे. तो संदेश आपण नंतर बघू. तो म्हणतो की हे तेच शरीर आहे की ज्याला अतिशय लहानपणी तुम्ही न्हावमाखो घातलेलं आहे, कुरवाळलं आहे, प्रेम केलेलं आहे. आज हे शरीर पहा असं संपलंय. या शरीराचा नुसता सांगाडा झालेला आहे. ज्याच्यावरती कधी सुगंधी उठणं तुम्ही लावलेलं होतं, ज्याला शोभा आणली होती, त्याच्यावर आता हे वेगवेगळे प्राणी यांनी आपलं घर केलंय, त्याला भूक पाडलेली आहे. कधीतरी हे शरीर अतिशय वेगवेगळ्या प्रकारचा आनंद करत होतं, वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, गीत हे सगळं करायचं. आता याच शरीराला जे उत्साही आनंदी होतं त्याला आता शव ह्या अमंगल नावाने ओळखलं जात आहे. असा हा माझा देह हे कशामुळे झालं तर चित्ताने, माझ्या मनाने स्वतःला या शरीराला सोडून दिलं आणि दुसरीकडे भटकायला लागलं. जेव्हा मन शरीराला सोडून जातं तर दोन्ही गोष्टी असू शकतात. एक तर चांगले होऊ शकतं, वाईटही होऊ शकतं. चांगलं का होऊ शकतं? कारण आपण जर मनाने शरीरामध्ये अटॅचमेंट ठेवली, माझं शरीर माझं शरीर माझं शरीर, आणि त्याची चिंता करायला लागलो, नकारात्मक भावनेमध्ये राहिलो, तर शरीर आपल्यासाठी जे तुम्ही मनात आणाल ते नुकसान करू शकतं. दुसरी गोष्ट वाईट, तर हे बघितलं की आपण दुर्लक्ष केलं, भलत्या भ्रमांमध्ये अडकत राहिलो, शरीराकडे लक्षच दिलं नाही, व्यायाम प्राणायाम ध्यान योग न करता नको तिकडे आपलं चित्त सारखं हे बघा ते बघा टाइमपास या गोष्टींमध्ये घालवलं तर शरीर खराबही होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं की हे माझ्या शरीराची अशी अशी स्थिती आहे आणि ह्याप्रमाणे आपलं सगळं तो शरीराचं वर्णन करत होता. आणि हेही म्हटलं की मी फार भाग्यवान आहे की मला हे शरीर ज्याच्यामध्ये मी स्वतःला समजत होतो ते मला असं वेगळं इंडिपेंडेंटली बघायला मिळालं. आपल्यासाठी सुद्धा शरीरावरती स्वतःच्या किंवा इतरांच्या कोणाच्याही शरीरावरती विशेष अटॅचमेंट ठेवण्यासारखी गोष्ट नाही.
शब्द थोडे कठोर वाटतील, पण सगळ्या शरीरांची राख व्हायची आहे, ती काही सुटणार नाही. त्यामुळे जे आपण प्रेम करतो ते नेमकं कशावरती प्रेम करतो आहे, स्वतःवरती, इतरांच्या शरीरावरती, या बाबतीत थोडंसं जागरूक राहायला हवं. ज्याला आपण जसं मी म्हणजे शरीर नाही असं समजतो, तसं एखादी व्यक्ती म्हणजे पण ती शरीर नाही. त्याच्या मागे काहीतरी शक्ती आहे, त्याच्या मागे कुठली तरी चेतना आहे. त्या गोष्टीची जाणीव ठेवावी आणि मग त्या चेतनेवरती प्रेम करा. त्या चेतनेवरती जे काही आपल्याला संस्कार करायचे असतील ते संस्कार करायचा प्रयत्न करा. मुळात चेतनेवरती वगैरे काही संस्कार करता येत नाही, परंतु आपलं अस्तित्व आता जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीतरी करायचं, म्हणून ते कार्य, आपले कर्तव्य पार पाडत राहायचे. याप्रमाणे असं शुक्राचं सगळं बोलणं सुरू होतं आणि ते सुरू असताना त्याला काळाने मध्येच थांबवलं आणि काळाने म्हटलं की हे भृगुपुत्रा, हे शुक्रा, आता हे जे शरीर तुला दिसतं आहे ह्याच्यामध्ये तुला प्रवेश करायचा आहे आणि ह्याच्यात प्रवेश करून तुला पुन्हा स्वतःचं तेच शरीर प्राप्त करायचं आहे. हे जे वासुदेवाचं शरीर आहे हे तुला सोडून द्यायचं आहे. का तर कारण तुझा जो मृत्यू झाला होता, तू जे काही शरीर सोडलं होतं ते अकाली झालेल्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तू शुक्र म्हणून तुला पुढे वाढायचं आहे आणि पुढे जाऊन तुला राक्षसांचा गुरु हेही कार्य करायचं आहे. दैत्य गुरु म्हणून तुला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्यामुळे तू आता या शरीरात जा आणि ह्याच शरीराने तुला पुढे तपश्चर्या करायची आहे. अजून तुझं प्रारब्ध बाकी आहे. अशा पद्धतीने त्यांनी काळाने सांगितलं, आदेश दिला आणि त्यांनी मग भृगु ऋषी आणि त्या शुक्राला दोघांनी सांगितलं की तुमचं कल्याण असो, असं म्हणून तो काळ चालला गेला. तर आपला कोणीतरी हितचिंतक आपल्यासोबत बराच काळ होता, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असं, आणि तो आपल्यापासून दूर चालला आहे हे बघितल्यामुळे थोडीशी जी काही भावनिक त्यांच्याशी अटॅचमेंट असते तर ती भावना त्यांच्याशी जोडली गेली असल्यामुळे भृगूला आणि शुक्राला थोडंसं दुःख झालं. का निघून गेला आणि त्याच्यानंतर मग शुक्राने त्या शरीरामध्ये प्रवेश केला. भृगु ऋषींनी मंत्र म्हटला आणि त्याला त्या शरीरात परत जीव आणलं, सगळी चेतना आणली आणि हा भृगू इकडे शुक्र हा पुन्हा सचेत झाला. इकडे हे जे त्याचं वासुदेव नावाचं शरीर होतं ते गळून पडलं. त्या वासुदेव शरीराला यांनी शुक्राने आणि भृगूंनी दोघांनी प्रणाम केला, कारण त्याच्याच माध्यमातून इथपर्यंत येता आलं. आणि मग नंतर यथाविधी त्याचे त्या वासुदेव या शरीरावरती अंत्यसंस्कार केले आणि पुढे हा शुक्र, आपण ज्याला म्हणतो राक्षसांचा गुरु, दैत्य गुरु, त्या पदाला प्राप्त झाला. अशा रीतीने हे दोघेही जण आपल्या आपल्या उच्च पदवीला, भृगु ऋषी आणि शुक्र हे आपल्या आपल्या ऋषी पदाला पोहोचले. या सगळ्यांच्या मागे सगळी घटना घडण्यामागे कारण काय होतं? एक त्या अप्सरेचं ओझरतं दर्शन. ती फक्त अशी एकदाच एक झलक में देखा और प्यार हो गया अशी परिस्थिती, हो ना. सिनेमांमध्ये दाखवलं जातं पण इथे असंच होतं. पण जे काही असेल त्याचे परिणाम पहा. किती जन्म, किती ठिकाणी फिरा, काय काय करा, काय काय करा. तर हे थोडं लक्षात घेऊ. आपल्या बाबतीत असं होतं आणि थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीचा विचार मनात आला की आपण भले इतके योग नसेल जात, परंतु काही वेळ तरी भटकून येतोच. कुठली तरी व्यक्ती बघितली, कुठली तरी परिस्थिती बघितली तर थोडा वेळ का होईना आपलं मन कुठेतरी जातं आणि त्याचे परिणाम असे भयंकर असतात. प्रामाणिकपणे स्वतःशीच विचार करून सांगा, नावडणाऱ्या व्यक्तीला, अतिशय नावडणाऱ्या व्यक्तीला जर कधी अचानक कुठेतरी बघितलं तर पुढचे काही मिनिटं, काही तास हे जसे आपल्या डोक्यात विचार येतात, पण त्या विचारांचे परिणाम, आपली शक्ती अशी कुठेतरी निघून गेल्यासारखी वाटते. सगळी एनर्जीच चालली जाते आणि याला काहीही कारण नसतं. याला फक्त आपल्या मताने, आपल्या मनानेच त्या गोष्टीकडे बघितलं जातं. तर ह्याच्यातून सुटणं हे आवश्यक आहे. हे सगळं जर स्वरूप लक्षात आलं तर स्वतःला कसं वाचवायचं, इथे जो विवेक आहे तो जागृत करायचा. आणि आज आपण एक जेव्हा थोडंसं विचार करू डोळे मिटून, तेव्हा आणखी याच्यावरती सहज म्हणून टिप देऊ की काय करता येऊ शकतं. जिथे आयुष्यात समाधान आहे, संतोष आहे, 4 जे आपले द्वारपाल आहेत त्यांच्यातला संतोष जर आपल्याकडे असेल तर मग कुठलंही संकट, कुठलीही व्यक्ती, कुठलीही परिस्थिती आपल्यावरती काहीही परिणाम करू शकत नाही, हे लक्षात येईल. तर आता आपण थोड्या वेळ डोळे मिटून या गोष्टींवर विचार करूया.
आणि स्वतःलाच थोडंसं सूचना देऊ, जेणेकरून आपण कायम जागरूक राहू शकू. शांत स्वस्थ बसूया, डोळे बंद करू. आपलं लक्ष आपल्या श्वासावरती घेऊन जाऊ. श्वास आणि मंत्र. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, येणाऱ्या व्यक्ती, उद्भवणारी परिस्थिती ह्याच्यावर आपलं विशेष नियंत्रण नसतं. काही गोष्टी अचानक होतात. काही आपल्याला माहीत असतात. मन सुद्धा सतत काहीतरी शोधत असतं. जसं माकड एखाद्या फांदीवर बसलं आहे, म्हणजेच कुठल्या तरी विचारात मन अडकलं आहे. कंटाळा आला की कुठेतरी अडकायचं, म्हणजेच दुसऱ्या कुठल्या तरी फांदीला लटकायचं. इकडून तिकडे फिरत जायचं, पुन्हा कुठेतरी बसायचं. तसंही मन इकडे तिकडे फिरतं, पुन्हा कुठेतरी विचारात अडकतं.
जेव्हा नको असलेल्या गोष्टी ज्या मनावर प्रभाव टाकतात, मन त्यांच्यात अडकतं, स्वतःला दुःख द्यायला लागतं. त्या गोष्टी म्हणजे व्यक्ती असू द्या, परिस्थिती असू द्या. आणि दुःख म्हणजे मला काहीतरी हवं होतं, काहीतरी विशिष्ट पद्धतीने घडायला हवं किंवा काहीतरी घडायला नको, अशी एक मनाची अपेक्षा. याचाच अर्थ काहीतरी इच्छा, काहीतरी एका पद्धतीने हवं किंवा होऊ नये. इथे थोडासा संतोष हा मदतीला येऊ शकतो. जीवनामध्ये दोनच गोष्टी मिळाल्या तर खूप आहे. एक म्हणजे मानवी जीवन, मनुष्य म्हणून जन्माला येणं. या बाबतीत संतुष्ट असावं की मी मनुष्य म्हणून जन्माला आलो. आणि दुसरं, ज्या मनुष्य जन्मात गुरु मिळाले आहेत, या दोन गोष्टींवरती जे संतुष्ट असतात त्यांना काहीही होऊ द्या, त्रास होत नाही. हे जीवन गुरूंच्या हातात सोपवून दिलेलं असतं. अब सौंप दिया इस जीवन को आज तुम्हारे हाथों में, अब जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. ही भावना गुरूंकडे द्यावी. मग कसलं मन, कसल्या घटना, कसल्या व्यक्ती कायम संतुष्ट. मनाप्रमाणे घडल्या तर गुरूंची कृपा, नाही घडल्या तरी त्यांची कृपा. आपण कोण? संतुष्ट असावं. या दोन गोष्टींचा संतोष मानावा. जीवन सफल.
जीवन सफल संपूर्ण। मग कुठला मोह उडणार नाही, कुठला तिरस्कार उडणार नाही. खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडूया. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू. स्वतःप्रती सचेत होऊ, वातावरणाप्रती सचेत होऊ आणि हळूवार हे डोळे उघडू. ठीक आहे. ह्याच्यावरून मग रामाने वेगवेगळे प्रश्न विचारले. ते सगळे प्रश्न, त्यांची उत्तरं आणि पुढच्या गोष्टी हे आपण उद्या बघूया. कायम संतुष्ट राहा. या जीवनाकडे एवढ्याच अपेक्षा असाव्या. मानवाचा जन्म मिळाला आहे, तो ऑलरेडी आलेला आहे. आणखी काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. बस गुरु असावे, बाकीचं ते बघतील. त्यांची कृपा राहावी वगैरे हा सगळा विषय त्यांचा. त्यांनी काय करावं ते आहेत आपल्याला एवढं समजावं आणि आनंदी राहावं. बाकी काय येईल ते सावध राहावं मात्र त्या बाबतीत. चला थांबूया. काही प्रश्न असतील ते घेता येतील, नाही तर मग उद्या भेटू. धन्यवाद. जय गुरुदेव. हाँ संजय जी. नमस्कार जतीनजी. नमस्कार. मी काळाचा आणि गुरुऋषींचा संवाद किंवा जो काही तुम्ही समजावून सांगितला फार सुंदर रीतीने समजावून सांगितला. त्यामुळे आपण काळाचा महिमा आगाध आहे का म्हणतो हे लक्षात आलं. म्हणजे काळाची संकल्पना जी आहे आणि जे त्यांनी काळाने जे सांगितले, जे तुम्ही समजावून सांगितले आम्हाला फार सुंदरपणे समजावून सांगितले आणि धन्यवाद त्याच्याबद्दल. हरिओम. मेरा एक प्रश्न था कि हमने अभी इसमें ये सुना कि मन के प्रति, शरीर के प्रति हमको मतलब अवेयर रहना है. मतलब अगर हम अवेयर नहीं है तो जो हो रहा है शरीर खराब हो जाएगा. लेकिन यदि हम अवेयर हैं तो हम प्राणायाम ध्यान साधना कर रहे हैं, वो तो है ही, सहयोग करेगा. पर यदि हम अवेयर हैं तो हमको ज़्यादा चिंता होती है शरीर की, और ना ऐसा लगता है फिर ये भी हो रहा है, कहीं वो तो नहीं हो रहा है. तो उस स्थिति में वैसा हो कि विचार आके और शरीर क्षीण हो जाएगा. तो इन दोनों में क्या फर्क है? मतलब इससे अगर नहीं कर रहे हैं तो वो क्षीण हो ही रहा है, और अगर कर रहे हैं तो ज़्यादा चिंता से वैसे विचार आके शरीर क्षीण हो जाएगा. तो इससे कैसे बचना जा सकता है? मतलब कि ज़्यादा चिंता ना करें हम, या रिश्तेदारों के लिए भी, मतलब सभी के लिए ओवरऑल. दो बातें हैं. जब हम शरीर के बारे में सचेत रहते हैं तो एटलीस्ट जागरूक है, कुछ तो करना चाहिए. हाँ, तो प्राणायाम ध्यान कर सकते हैं. अवेयर ही नहीं है, अपनी दुनिया में मस्त है, खा रहे पी रहे घूम रहे, ये कर रहे वो कर रहे, शरीर की चिंता ही नहीं है, तो फिर तो प्रॉब्लम होना ही होना है.
अब जो दूसरा आपने कहा कि अवेयर है, या तो प्राणायाम ध्यान कर सकते हैं या तो फिर बहुत ज़्यादा चिंता कर सकते हैं। तो आज हमने वो भी बात देखी कि मन के ऊपर हम जो अपने संकल्प हैं उनके द्वारा अपने जीवन में जो लेकर आना है वो लेकर आ सकते हैं। अगर चिंता करते रहे, निगेटिविटी खींचते रहे तो फंस जाएंगे। और वही चिंता की, ठीक है कुछ तो हो रहा है लेकिन चलो अभी सकारात्मकता है, मैं प्राणायाम कर रहा हूँ, ध्यान कर रहा हूँ, जो भी है उसका फायदा होगा, ऐसा विचार किया तो फिर सकारात्मकता आएगी। तो ये दोनों चॉइसेस आपके हाथ में है, लेकिन अवेयर नहीं रहे तो प्रॉब्लम होगा ही होगा। इतना तो ध्यान देना, तो अवेयर रहे और सकारात्मक भी रहे, दोनों आवश्यक है। ठीक है, चलिए रुके, कल मिलेंगे फिर। जय श्री राम, जय गुरुदेव। एक मेसेज आलाय, हाँ हीच लिंक असेल का पुन्हा पुढील लिंक येतात कोण एक छायाताई शिंदे, त्यांनी ऍक्च्युली त्यांना ग्रुपमध्ये लिंक हीच असेल, लिंक असेल, परंतु ग्रुपमध्ये जॉईन झालेलं चांगलं। जर ते कोणी ग्रुपमध्ये नसतील त्यांनी माझा नंबर मी टाकलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल। तो जो वशिष्ठ ग्रुप आहे त्यात माझा नंबर मेल केलेला आहे मेसेज छायाताई शिंदेने। आणि आपल्या सगळ्या आपल्या 8 सेशन आहेत, सगळ्यांना हीच लिंक असते, दिवसभर सगळ्या सेशनला एकच कॉमन लिंक आहे। ठीक आहे, चला उद्या भेटू। जय श्री राम।